कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरी गौरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, ब्रह्म एकनाथ महाराज महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान गुरुरे भाई सब संतन की जय। तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम विधापयासी देखील अनाम अजाती तरी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती पूर्ण केली उपजल्या बाळकासी नाव नाही तिये पासी ठेविले नावे शिवोदे कष्टले संसारसी जे देव येती कारणी तया ओदी नावे जेणे तो संकेत होता ब्रह्माचा अहोला पिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखला कवना देदे बापे मग राविलीने येते ब्रह्म आळविले कौतुके मागा असत ठाके उदावले परी निम्माच शिकले आहात उपनिषदात नव्हे आहात ब्रह्माच्या एकावरी तयास बळे हेही असो प्रजापती शक्तीची सृष्टी करीती ते जया एका अवृत्ती नामाची आपले सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरोधमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता म्हणजे ईश्वराचे नवळते न सृष्टी करू शके थोर केला नामे जेणे ते जयाचा अर्थ जीवी जाता जे वर्णत्रय जपता विश्व सृजन योग्यता तयारी वेदवा रचले ब्रह्मजन तया वेद दिले शासन यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले पाठी नेनो किती सृजिले लोक आपार झाले ब्रह्मदत्त अग्रहा तिन्ही गुण ऐसे नाम मंत्र जेणे धातया अटेच करणे तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांत म्हणे तरी सर्व मंत्राचा राजा जो प्रणव आदी वर्ण तुझा आणि तत्काळ जो तुझा तिजा सत्कारू ओम तत्सदाकारू ब्रह्मनाम हे त्रिपुकारू हे कुलकुरुंदी सुंदर उपनिषदाचे येणेची का होऊन एक जय कर्मचारी सात्विक ते कैवल्याने पायक गरजे तरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23 ओवी क्रमांक 328 ते 344 नंबरच्या ओवी घेतलेल्या अख्ख्या ज्ञानेश्वरीचा हा इथे गाभा आहे आणि निमित्त मात्र आज काय आहे तर आपले दादा कैलासवासी वसंत माधव शिंदे वय वर्ष 58 यांचं अकस्मात जाण्याने आपल्याला सर्वांना दुःख झाले आणि त्याच्यातून त्यांना सद्गती प्राप्ती व्हावी म्हणून हे 5.5 महिने दशक्रिया विधी पित्र वर्ष श्राद्ध कशासाठी करतो आपण तर आपल्यातून गेलेली जी व्यक्ती आहे त्यांचा उद्धार व्हावा त्यांना मोक्ष मिळावा तो मिळू शकतो का हो आपण इथे बसून माझे आजोबा पंजोबा ठाकर पंजोबा अशी माझ्या 21 पिढ्यांचा नवीन एकनाथ महाराज सांगतात साऱ्या कुळाचा उद्धार करू शकतो असं वारकरी संप्रदायाचं दिव्य ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या योगाने आपल्या गेलेल्या व्यक्तींना मोक्ष देऊ शकतो आपण जातो ना काशीला जातो कशासाठी जातो काशीला मोक्ष मिळवण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याच्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही आणि ज्याच्याकडे 2 रुपये आहेत तो जाऊ शकतो ज्याच्याकडे पैसे आहेत पण हातपाय चालत नाही तो जाऊ शकत नाही त्याच्यासाठी एक सुगम मार्ग संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले आणि सार ते निवडून काढले ते हे श्रीहरीचे नाम ते परमात्म्याचे नाम ते नाम मात्र जगाच्या बाजारात अगदी विरळ्या लोकांना माहिती जे परमार्थिक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आणि जे बिगर परमार्थिक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना या नामाचा घोष त्या नामाची युक्ती माहित नाही कारण नाम गुप्त आहे आणि ते
नाम आपल्या हृदयात विद्यमान आहे आणि ते नाम किती मोठे आहे. गगनाग्नी वाढ नाम आहे, ज्या नामाने मोक्ष हातासरशी भेटतो. याच्या सांगितलं मोक्ष तुमच्या घरचा नोकर होऊ शकतो, दास होऊ शकतो. ती युक्ती तुकोबरायांना पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर मध्ये मिळाली. बाबाजीने स्वप्नी येऊन तू काय असे अनुग्रह दिला निज प्रती. स्वप्नात म्हणजे आपल्याला झोपेत पडलेलं स्वप्न नाही. आता आपण सर्व स्वप्नात आहोत आणि त्या स्वप्नामध्ये संपत आणणे प्रवचन करतात आणि वसंतदादा माधू शिंदे हे गेले. हे स्वप्न आहे आणि याच्यातून जागे होण्यासाठी मनुष्य शरीर दिलेले आहे. कोण आले, कुठून आले, कशासाठी आलो आपण, त्याचं नाव काशी. काशीला जायचे मोक्ष मिळवायला. काशी या शब्दाचा कोण आहेस तू, कुठून आलायस आणि कशासाठी आलायस, काय येण्याचं प्रयोजन आहे आपलं. घरदार, पत्नी, मुलं, आई वडील यांचं सगळं व्यवस्थित संगोपन करणं, बाकीचं काय जमा करणं, घरदार वगैरे, आणि याच्यातून निवृत्त होणं हे आपल्या डोक्यात फिट बसलेले. याच्यापैकी ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं होतं, तरी ते सुद्धा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीत, कोणता संसार सुखाचा करीत, असं काय केलं त्यांनी. त्याची ती युक्ती आपल्याला संतांच्या चरणाजवळ बसल्यानंतर कळेल. संत म्हणजे कोण, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, विनोदाचार्य नाही. हे याच्यातल्या ग्रंथात ती माहिती आपल्याला सांगतात, आपण ती जाणून घेत नाही. दोन प्रकारची ज्ञान आहे, एक परोक्ष ज्ञान आहे आणि एक अपरोक्ष ज्ञान आहे. चांगदेव महाराजांकडे कोणतं ज्ञान होतं, परोक्ष ज्ञान होतं. नामदेव महाराजांकडे कोणतं ज्ञान होतं, परोक्ष. त्यांना डोक्यावर घेतलं होतं लोकांनी. कोणी घेतलं होतं, अज्ञानी समाजाने डोक्यावर घेतलं होतं त्यांना. बाबा काय ज्ञान आहे, 1400 वर्ष होते. नामदेव महाराजांच्या ताटात देव जेवतो, कीर्तनात नाचतो. अरे बाबा ही अज्ञानाची भक्ती आहे. ज्ञानी भक्ती काय, काय कमतरता होती त्यांच्याकडं, ज्ञान नव्हतं. म्हणजे काय, हे जगत सत्य स्वीकारलं होतं या लोकांनी. मग नामदेव महाराज असू द्या, चांगदेव महाराज असू द्या, आदिकडून नारद आदिक लोकांनी हे जगत सत्य स्वीकारलं होतं. नारदांनी सुद्धा अट्टास केला, जसं तुकोबराय म्हणतात याचसाठी केला होता अट्टास. कशासाठी, शेवटचा दिवस गोड व्हावा. आज होणार यांचा दिवस गोड, तुम्हाला सांगतो. कारण ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत आहे त्या विषयाची वाखाणणी इथं होणार आहे. प्रवचन कोणाचं हे विशेष नाही, पण विषय काय हाताळलेला आहे. आमचा मुलगा सायन्सला आहे, कॉमर्सला आहे, आर्टला आहे, कुठे आहे त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. तसं इथं अष्टवक्र गीता आहे, श्रीमद भगवत गीता आहे. हे भारताचं एक महान तत्व आहे आणि ते कळायला माणूस निष्काम योगी असावा लागतो. सकाम माणसाला हे कळणार नाही, पण सकाम क्रिया करता करता एक दिवस तो निष्कामतीच्या शिडीने पास करता करता उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. जे देवाची भूमिका आहे तिथं मी जाऊन बसलो. तुकोबराय म्हणतात देव पाहावयास गेलो, तिथे देवची भूमिका. हे आपल्याला व्हायचं आहे. आपली इथे कर्तव्यता ती आहे, आपण विसरलेलो आहे. जसं बाळ यात्रेत गेलो आणि तिथे पाळणा दिसला, घोडे दिसले, खेळणी दिसली, खाऊ दिसला, त्याच्यातच रममान झालं. आणि आई शोधते, रडते आई, आणि तो मात्र हिंडतोय तिकडे, त्याला काहीच कळत नाही. आणि ज्यावेळेला आईची आठवण होते तेव्हा आई त्याच्यापासून खूप लांब गेलेली असते. मग ते दोघे रडतात. ती स्थिती आपली या मृत्यू लोकात आल्यानंतर झाली. देवाशी आपलं नातं तुटलेलं आहे, संबंध तुटलेला आहे. आता आपण ह्या बाजारात या मॉल मध्ये आलेलो पूर्ण फसलेलो. आणि ज्यावेळेला सगळ्यांकडून अपयश येईल, मुलाकडून, घराकडून, बॉडीकडून, प्रत्यक्ष प्रकृती ज्यावेळेला आपल्याला साथ देणार नाही त्यावेळेला आपण तिकडे जाणार, त्यावेळेला आपली देवाची लवकर भेट होणार नाही. पण भेट होईल ते साधन इथं सांगितलं. संत दर्शनी हा लाभ याच्यावर पीएचडी करायची. कोणता लाभ, पद्मनाभ जोडीला. आईच्या उदरात होतो त्यावेळेला आपण भजन करत होतो. कोणतं भजन करत होतो, रामकृष्ण हरी करत होतो, ओम नमो भगवते करत होतो, टाळ पकवाद घेऊन करत होतो का, किंवा आता जे खाली चालू आहे महाराजांच्या तिथे ती सारखी क्लिप चालू आहे ते भजन करत होतं का, कोणतं भजन करत होतो. ते भजन आपल्याला संतांकडून प्राप्त करायचं. संत दिसायला माणसासारखे असतात पण अंतःकरण वृत्ती त्यांची माणसासारखी नसते. माणसाची वृत्ती असते मला हवंय मला हवंय, आणि संतांची वृत्ती असते माझ्याकडे ते द्यायचं. आता आपण पाहतो किती आहेत असे बोटावर मोजण्या, विरळा ऐसा कोणी का त्याशी लोटांगणी, बाकी कुणी पाया पडणार नाही. अज्ञानी होते नामदेव महाराज,
चांगदेव महाराज अज्ञानी होते का? आता जो आज आपण दादांच्या 5.5 निमित्ताने महिन्याच्या निमित्ताने जो विषय हाताळतो तो त्यांना माहित नव्हता, व्यासांना माहित नव्हता. ज्यांनी 18 पर्व भारत केलं, पुराण केली 18 पुराणे, तरी ते खिन्न परिस्थितीत जाऊन बसलेले होते सरस्वती नदीच्या किनारी. मी अज्ञानी आहे आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी ओ केलेलं आहे. ते ज्ञान पैगा बरवे, उत्तम ज्ञान आहे. जरी मनी अति हनावे अवैका तुम्हाला, तरी संता या बजावे, या संता बजावे, या संता. साखरे महाराज सांगतात आत्मज्ञानी संतांना बजावे. आत्मा काय? आपल्या हृदयात आहे आणि त्या आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान हो. आता कार्यक्रम पत्रिकेमध्ये टाकलेलं आहे एक संपत हांडेचं प्रवचन होणार आहे. तुम्ही पत्रिकेत पाहिलं, आता प्रत्यक्ष पाहताय, ऐकताय आणि काही वाटलं तर त्याच्याशी संवाद करू शकता. तसा ब्रह्माचा अबोला फिटावा आणि अद्वैत तत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र कोण तो सांगतात. तुमचं आपलं देवाचं बोलणं झालं नाही, देव होऊ शकतं, देव भेटू शकतो, बोलू शकतो, सहज बोलू शकतो. करतळी आवळे तैसा हरी, हरिपाठ सांगतो. आता माझ्या हातात हा जो पेपर मी जसा दाखवू शकतो तसा तुम्ही अनुभूती परमात्म्याची घेऊ शकता. आणि एक परमात्म्याची अनुभूती घेतली मग कळेल दादा कोण होते आणि तुम्ही कोण आहे. याचा विचार करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे मी हा कोण, करावा विचार. या नगरामध्ये आपण विसरूनच गेलो. सामान्य गोष्ट भांडण झाले तरी तो समोरच्याला विचारतो ओळखलंस का मला, तुला माहितीये का मी कोण आहे? म्हणजे त्यालाच माहित नाही तो कोण आहे. कोण आहे आपण? आहे की हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीला जावं आपण, तिथे गेल्यानंतर दर्शन घ्यावं, अन्न सत्र करावं, द्यावं, खावं, देता येते त्यांनी द्यावं, घ्यावं, पण याचा विचार करावा तिथे जाऊन. ज्या वर्गात तुम्ही बसलेले, सायन्सच्या वर्गात बसले तर आपल्या सायन्सच केला पाहिजे ना. मग आपल्याला काय करायचंय? आत्म्याची वेळ दिली पाहिजे. आणि हे शास्त्र ह्या आपला वारकरी संप्रदाय संत मालिका म्हणतात हे गीताम विख्या सर्व मार्ग वाङ्मयाचे मती आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. जसा कोरोना झाला तेव्हा कोणतंच औषध चालत नव्हतं, तेव्हा काढा करायचा, हे टाक ते टाक ते टाक, गवतीच्या टाक, इतर झाडांची टाका, गवतीच्याचे टाका, इतर मसाले टाका त्याच्यामध्ये, त्याचा काढा करा. तसा ही श्रीमद भगवद्गीता म्हणजे काढा. आणि भगवद्गीता म्हणजे ग्रंथ नाही, ग्रंथ विकणे, वाचणे आणि वाटणे याच्यात आपला जन्म चाललेला आहे. पण भगवद्गीता म्हणजे काय? त्याचा ओढवण आहे. जसे आपले मोबाईल आपल्या घरातलेच आहे, चौघांचे, पती पत्नी, मुलगा सुनबाई, मुलगी, तरी प्रत्येकाचा लॉक करून ठेवलेला आहे त्यांनी. पासवर्ड तो प्रत्येकाला माहित नाही एकमेकाचा. का? काही सस्पेन्स नॉर्मल आहे, काय त्याच्यात एवढं नाही, तरी एकमेकापासून लपून ठेवतो. संतांनी अशी काही गोष्ट ठेवलेली आहे, आधी जन उद्धट त्याग करू नये गुह्य प्रगट, मोडेल भक्तीची वाट आणि संत जन कोपतील. त्यांना काय सांगायचं ते गुप्त आहे. अख्खी भगवद्गीता म्हणजे भगवद्गीता नाहीये. जे शंकराने पार्वतीला एकांतामध्ये जाऊन कानात जो नाममंत्र सांगितला त्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. आणि त्याचा हा सर्व विस्तार आहे. अर्जुनाला ते ज्ञान युद्धभूमीवर दिलं. आपण सामान्य माणूस आहे, आपल्याकडून पाप होणार, पुण्य होणार. किती असा निष्कलंक माणूस नाही या जगात. आमचे गुरुजी म्हणतात कोळशाच्या खाणीत काम करत असताना आपण किती सांभाळलं तरी कपडे काळे होणार. मग तुकाराम महाराजांनी त्याच्यात युक्ती काढली, या नाममंत्राने काय होणार? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य अंगा. हो, आम्हाला पापही लागणार नाही, पुण्य नाही लागणार, असं आम्हाला व्हायचंय. आपल्या डोक्यात एवढंच भरवलेलं आहे इथून पुण्य करा, पुण्य करा, इथे करा. तुम्ही जर कीर्तनकार बाबाचं सौजन्य दिलं तर तुमचं हँडवेल मध्ये नाव येईल. आपल्या गावाकडे तर खूप भ्रामक कल्पना आहे, त्याला काही संबंध नाही त्याच्या काळात माळ नाही तरी तो म्हणतो मी सौजन्य देतो, माझाच महाराज द्यायचंय. कशासाठी? काहीच नाही, फक्त आपलं नाव येतंय. त्यातलाच प्रकार आपला. चला अन्नदान करत असेल तर तुमचं नाव येईल, महाराजांचं सौजन्य बिल्डिंग बांधायला देत असेल कारण तुम्ही आपण नावाला हपापले, त्यामुळे महाराजांनी नाड्या पाहिल्या आपल्या. तुमचं नाव लिहू तिथे, तुमच्या वडिलांचं नाव लिहू, तुमच्या पूर्ण कुटुंबाचं नाव लिहू. अरे हे नाव कसलं आहे? नाव आणि गाव हे मिथ्या आहे, हे जगत मिथ्या आहे. मग तुमचा आत्मा सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागा हा लागला जगदा का
आणि याच्यातून आम्हाला बाहेर व्हायचंय, याच्यातून बाहेर निघायचंय, तर त्याच्यासाठी हा नाममंत्र आहे. 17 अध्याय ज्ञानेश्वरीचा 23 नंबरचा श्लोक पासून तर 28 नंबरच्या श्लोक पर्यंत घरी गेल्यावर वाचा. बाबा महाराज सातारकर म्हणतात, वाचाल तर वाचाल, नाहीतर काही खरं नाही आपलं. आला अशी कोठोन्या जाशी कवनेरे ठाया, हे घरदार नाही तुझे अवघे लटकीचं माया. कळो येईल आपल्या जवळची व्यक्ती जाते ना, त्यावेळेला आपण स्मशानभूमीत पाहायचे आणि त्यावेळेला अग्नी संस्कार करत असताना त्यावेळेला अंतःकरणात काय होतं ना, त्यावेळेला कळेल. आणि ही सगळ्यांची गती आहे. एक पहाती एकाची दहने, काय सावधान होती त्यामुळे. तिथे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे जन्म आणि मृत्यूची काळी थांबली पाहिजे असं साधन संत सांगतात. येण्याची शरीर शरीरा येणे सरी किंबहुना येरदा चिरापडे. या जन्म मरणावर दगड टाकण्याचं काम करायचं, तो अधिकार कमवायचा आपल्याला. आणि मग आपल्या हातात मी येईल पुन्हा जन्माला, येईल मी जन्म. यासाठी देवा, यासाठी तुझी चरण सेवा साध, तुझ्या आत्म्याचा आनंद घ्यायचा. आत्मा हा सप्ताहाचा विषय आहे. आत्मा हा तुळशीच्या माळेचा विषय आहे. आत्मा ही तीर्थयात्रेचा मुख्य केंद्रबिंदू आत्मा आहे. आणि त्या आत्म्याबद्दल आपल्याला तर काहीच माहित नाही. हे ज्ञान स्वामी विवेकानंदांनी बाहेरच्या देशात सांगितलं. त्यावेळेला आपल्या लोकांचे डोळे उघडले. म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं, आता उघडी डोळे जरी तुझं अद्याप न कळे. अरे मातेची आखोळा दगडालासी पोटासी, तुला कळत नाही का बरं? बुद्धी सांगत नाही, जड का बुद्धी झाली? आईने 9 महिने 9 दिवस काय दगड पोटात वागवलं काय? त्याची जाण करून घ्यायची. आणि असं आत्म्याचं ज्ञान घेऊन साचच बोलाचे नवे शास्त्र. संसार जिंकते ते शस्त्र. संसारात जिंकून जावं लागतं. आपण संसारात हरून चाललेलो आहे. संत जिंकले, ज्याच्यासाठी आलो होतो ते काम केलं आणि मी चाललो जिंकावा संसार. येणे नावे करीशू काय ती बापुडी की अहंकाराची घोडी. घोडी आहे आपण संसारातली घोडी. जसं त्या धनगराकडं किंवा त्या मेंढपाळाकडं घोडी आहे, ती काय लढायची नाही, प्रवास करायची नाही त्याच्याकडे घोडी. कशासाठी? त्याचा प्रपंच वाहून नेण्यासाठी. त्याचा मुलगा वासवलाय छोटा, इकडून त्याची गोधड टाकलाय, इकडून स्टोर ठेवलेला आहे, भांडी ठेवलेली आहे. तशी ती घोडी जशी आहे वाहण्यासाठी संसाराचं, तसं आपलं जीवन आहे का? आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी आपल्या घरी पाहिजेलच पाहिजे. आणि असल्यानंतर ती सार्थ असावी, पारायण प्रत नसावी. हो, आणि ती पारायण प्रत मामासाहेब दांडेकर साखरे बाबांनी त्याचं निरूपण केलेलं असं ते आपल्याला कळावं. नुसतं घोकंपट्टी करणं म्हणजे परमार्थ करणे नाही. अर्धे विन पाठांतर कासया करावी. अरे व्यर्थची मरावे घोकुनिया किंवा प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचून काय? पोथी वाचायचं काम तर आता श्रावण महिना आहे, गावोगावी चालतो. काय त्याच्यातून आपल्याला? त्याच्यातून बोध झाला पाहिजे. मी आत्मा आहे, हे जगत नाहीये, हे परमात्मा आहे, हा बोध झाला पाहिजे. या स्वप्नातून आपण जागे झालो पाहिजे. आणि ते जागे होण्याचं ज्ञान ते 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोकात सांगतात. अजून काय याचा फायदा आहे? चुकून किती सज्जन सद्ग्रस्त असू द्या, किती चांगला माणूस असू द्या, तरी अर्जुना वाट सरू कधीतरी वाट चुकतो आणि त्याचं पाऊल निश्चित कर्माकडे पडलं जातं. चांगलं कर्म करत असताना कधी कधी आपण जसं म्हणतो करायला गेलो गणपती झाला, असं जरी होत असलं तरी हे नाम जे वारकरी संप्रदायाला अभिप्रेत आहे, जे ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत आहे, जे तुकोबाराला अभिप्रेत आहे, जे ऋषी मुनींना अभिप्रेत आहे, ते जर नाम आपण घेतलं आणि आपल्याकडून चुकीचं पाऊल पडलं तरी त्या वाईट झालेल्या कर्माला सुद्धा चांगल्या दशेला आणता येतं. असं हे नाम. मच्छिंद्रनाथ श्री राज्यात गेले, तिथं 12 वर्ष राहिले. तिथे मुलगा जन्माला घातलं मीना आणि ते बरोबर लोडनं घेऊन चालले होते. हे संन्याशाला योग्य नाही. तरी सुद्धा त्यांचा त्या कर्माचा काही लवलेश बाधक झाला नाही. उलट तो सांप्रदायिक व्यक्ती म्हणून मानला गेला. आणि मच्छिंद्रनाथांना अगदी टॉपची जागा दिलेली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र गयाचा मुख्य शिष्य आणि माशाच्या पोटात जन्माला आलेला मुलगा
वारकरी संप्रदायाचा प्रमुख होतो आणि आपण तर आई वडिलांच्या पोटी आलेलो आहे. त्यांना आई वडिलांचा काय पत्ता नाही त्याला. पोळ्याला सापडला मासा चिरल्यानंतर. आणि अशी व्यक्ती एवढं मोठं कार्य करू शकते. आपण काय करू शकतो? बस माझं घर, माझी बायको, माझं पोरग, माझे नातेवाईक आणि माझे आपदेश, एवढ्यामध्ये खुराड्यात राहायचे विचार आपले. ज्ञानेश्वर महाराजांनी जुगारले ते म्हणतात काय, पवनाचे मायबाप, पवनाचे गणगो. अरे हे मृगजळ जाईल रया. मृगजळ म्हणजे दुपारच्या टाइमला बरड जमिनीमध्ये, सुक्या जमिनीमध्ये प्रखर ऊन असतं. त्यावेळेला आपण प्रवास करत असताना लांबून आपल्याला दिसते, अरे रस्त्यावर काय नदी वाहते की काय, पाणी आहे की काय, पाणी आहे काय, ते तुम्हाला समजतं आपल्याला, पण हरणांना नाही समजत. आणि हरण त्याच्या पाठीमागं पळतं पाणी प्यायला. तिथे गेल्यानंतर नाही दिसत, तेवढ्या अंतरावर पुढं पाहिलं का पुढे पाणी दिसतं, तिथे जातं. तिथे गेल्यानंतर परत पुढे दिसतं. असं करता करता ऊर फुटून मरून जातो, पण त्याला पाणी भेटत नाही. कोणाला? हरणा. आता हरणाचं दृष्टांत दिलं, आपल्याला दिले. सुखा लागी पळतोय पळतोय, पण मरेपर्यंत सुख भेटत नाही. कारण सुख लांब नाही. अरे मृग के नाभिने कस्तुरी वसत है, मृग जंगल भटकत जाय, सबके हृदय में राम वसत है, लेकिन मूर्ख न समजा. आणि ते हरिण पळून जातं, त्याच्या नाभीमध्ये सुगंध असतो. तो कुठून वास येतो, कुठून वास येतो, कुठून वास येतो, पळतो पळतो आणि चक्कर येऊन पडतो. आणि त्याचं तोंड बरोबर त्या नाभीच्या तिथे जाऊन पडतो. मग म्हणतो अरे इथून सुगंध. असा आत्मा तैसा हृदया म्हणजे मी रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामू विषयावरी. रामू आपण शहरात राहतो. पूर्वी मुंबई साईडला स्त्रिया नाही घराचं काम करायचे, पट्टा मारायचा, घर साफ करायचं, भांडी धुवायची, कपडे धुवायचे. कोण काम करायचा? मनुष्य काम करायचा. आणि त्याचं नाव असायचं रामू. त्या रामूला पाहिजे ती कामं करायला लागायची. इथे रामू आत्मा आहे. आत्मा आपल्या शरीरात नोकर झालाय आपला. तो म्हणतो तुझी सगळी कामं करतो. पण त्या रामूला काहीतरी इज्जत, प्रेम, त्याला ओळखा. तैसा हृदयामध्ये मी रामू परमात्मा. तो श्वास चालवतो आपला, खाल्लेलं पचवतो, रक्ताभिसरण क्रिया करतो, डोळ्याची उघडझाप करतो. हे सगळं तो करतोय. आणि तो म्हणतो त्या बदल्यात तू मला जाण, आत्म्याला ओळख, तू परमात्मा आहे समज, आणि याच्यातून सुट. नाही सुटला तू ऐकून, कारण नळी फुंकली सोनारी इकडून तिकडून गेले वारे. तू नाही सुटलास आणि ऐकलं नाही तर काय परिणाम? आपल्या गावाकडे आपण पाहतो, आपल्या घरातली व्यक्ती गेली आणि ते संस्कार नदीवर झाला. त्याच्यानंतर तो झोपतो, त्या जागेवर आपण काय करतो? पीठ झाकून ठेवतो. कशासाठी ठेवतो पीठ झाकून? पाहतो सकाळी खोलून माझे आजोबा, चुलते, वडील, मामा कोणत्या जन्माला येईल, अरे कुत्र्याची पावलं दिसतात, अरे चिमणीची पावलं दिसतात, अरे सापासारखं दिसतं. ही अधोगती आहे का ऊर्ध्वगती आहे? डोक्याचा वापर, एवढी बुद्धी दिलेली आपल्याला कशासाठी? शाश्वत जोडण्यासाठी. ती खर्च करा. हे कुठं गेले? हे पतनाला गेले. श्रीमंत माणूस भिकारी झाला, कटोरा घेऊन बसलाय, मला 2 रुपये द्या. अशी गत झाली आपल्या माणसांची. गेले कोणत्या जन्माला गेले? आपण जर त्याच पंथाने गेलो तेच होणार. खंती ते न करा कोणे गाढव कुतरा. हे ठरलेले आपल्या पाठीवर पुजलेले. पण याच्यावर काहीतरी दगड टाका, मी थांबवणार असा एखादा हरिभक्त परायण घरात तयार झाला पाहिजे. ते ज्ञानेश्वर महाराज होते. ते म्हणले मी समाजाचं थांबलोय. निवृत्ती दादाला गहिनीनाथाने ऑर्डर दिली, जा ना तरी आधी शंकरापासून बोधाचा जो संसरा, हे मला आपल्याला शंकरापासून चालत आलेला बोध आहे, तो घेऊन या आपल्या करी. कळी गिळत आहे जीवा, सर्व प्रकारे धावा करी पावी. तुला जे ज्ञान दिलेले आहे निवृत्ती दादा, आपल्याला शंकरापासूनची चालत आलेली विद्या, कलिकाळ ह्या जीवांना ग्रासतोय, मारतोय, त्यांना वाचवतो आणि ताबडतोब हे घेऊन जाण दे. ते ज्ञान देव सार चोजविले. त्याच्यावर आता आवरणे सध्या. आपण ज्यांना धर्माचे पदाधिकारी म्हणतो त्यांनी त्याच्यावर आवरण आणलेली, त्याची आपल्याला काहीच खबर नाही. आद्यगुरु शंकराचार्यांचा विवेक चूडामणी ग्रंथ आहे, त्याच्यावर चिन्मयानंदांची टिप्पणी. ते म्हणतात आपल्या लोकांनीच आपल्या धर्मावर आवरण आणलेली आणि आपल्याला तर काही घेणं देणं नाही. आपण सप्ताह करू, गावात कीर्तन ऐकू, तू वर्गणी देऊ आणि झटकले फटकले सटकले का आपण पण घरी निघालो. आपल्याला कुठे त्याची पडलेली. पण जर आपला सक्का भाऊ जर आपला बाण करायला लागला, मग आपल्याला ती चिरचिर लागते. तशी धर्माबद्दल चिरचिर लागली पाहिजे.
ठीक आहे. ते म्हणतात गझनीच्या मोहम्मदनी जेवढं भारताचं नुकसान केलेलं नाही, आपल्या हिंदू संस्कृतीचं, सनातन संस्कृतीचं, आर्य संस्कृतीचं औरंगजेबाने नाही केलेले, परकीयांनी नाही केलं, ते आपल्या धर्माच्या याच्यावर मोठ्या पदावर विराजमान असणाऱ्या लोकांनी त्या धर्माचा जो गाभा आहे तो स्मशानभूमीत नेला, खोल खड्डा खणला, त्याच्यात ते गाडून टाकलं आणि नुसता कर्माचा सांगाडा उभा केलाय. चला आळंदीला जाऊ, चला पंढरीला जाऊ, चला त्र्यंबकेश्वरला जाऊ, चला काशीला जाऊ. अरे किम निमर्थ हे पळणे आपलं. आज आपण कशासाठी आलेलो इथे? मी आलो 2 गोष्टी ज्ञानाच्या माझ्या गुरुंनी दिलेल्या ते तुम्हाला शेअर करायला आलो. तुम्ही त्या निमित्ताने संतांचा ज्ञानेश्वरांचा निरोप ऐकण्यासाठी आपण आले. हे न करता आपण नेहरू स्टेशनला जर नुसतं भटकलो आणि परत 1 वाजता घरी गेलो, ज्याच्यासाठी आपण ते केलंच नाही. अरे शरीराची गावा जया रागी आले मांडवा, तो कार्यार्थ अवघा सांडून या. ज्याच्यासाठी शरीर दिलेले आहे त्याचं काहीच हित केलेलं नाही आपण, आणि आठवण सुद्धा नाही. त्यावेळी नियमाचे वस्त्र नाटवे, या शरीराला नियम दिलेले, पुढील अधोगतीची लाज नेणे आणि करू नये ते करता ती वेदू म्हणे. वेदाने सांगितलं मांसाहार नाही करायचा. मनुष्य योनीमध्ये आलेल्या शरीराला नरक तनु ज्याला भेटलेले त्यांनी शाकाहारच करायचा, मांसाहार नाही करायचा. मांसाहार त्याने करायचा जो जिभेने पाणी पितो. मांजर जिभेने पाणी पिते, कुत्रा जिभेने पाणी पितो, वाघ जिभेने पाणी चाट 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 पितो, आणि आपण ओठाने पाणी पितो. घोडा, गाढव, बैल, मनुष्य जो ओठाने पाणी पितो त्याने मांसाहार नाही करायचा. ज्याला सुळे जाते त्याने मांसाहार करायचा, इतरांनी नाही करायचा. आणि करायचा असला तरी नाथ बाबा म्हणतात करा. जर तुम्हाला करायचं असेल तर मोठा उत्सव करा, मोठा चांगला बोकड वगैरे आणा, मेंढा आणा आणि त्याला एका बुक्कीत ठार करा, तर तुम्हाला तो करायचा राईट आहे असं भागवत सांगतं. हे भागवत आपल्याला ऐकायला नाही भेटत. आपल्याला ध्रुवबाळाची गोष्ट, प्रल्हादाची गोष्ट, कारण लहानपणापासून आपल्याला काय गोष्टी ऐकायची सवय लागली. 4थीच्या अभ्यासक्रमाच्या आत येते सगळ्या छान छान गोष्टी. याने आपलं काम नाही होणार. कथा ऐकून जीवनातल्या व्यथा जाणार नाही. त्या बुक्का मारल्यानंतर तो मेंढा किंवा बकरा गेला तर त्यांनी बॅ सुद्धा नाही केलं पाहिजे, तर खायचा राईट आहे तुम्हाला. खात असताना जिभेला नाही कळलं पाहिजे आणि दाताने नाही चावायचं, मग खायचंच कशाला आपल्याला? याचा अर्थ खाऊ नका. पण आपण हे नियम धाग्यावर बसवले. हेल्मेट घाला, कशासाठी? तुमच्या संरक्षणासाठी आहे. नाही घातलं, घरातला घे, कोणाचं नुकसान झालं? तुम्ही जर त्या संतांनी सांगितलेल्या गोष्टी नाही ऐकल्या तर आपलं पतन आहे. आपण भगवद्गीता वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. तर आपण काय करतोय? मॅप आहे, मॅप. रस्ता माहित नसलं तर आपण टाकतो कुठे जायचं ते ठिकाण, आणि जरी चुकलो ना ते सांगतो अरे चुकलास, पुढे परत 100 मीटरवर युटर्न आहे, युटर्न घे, लेफ्ट घे, राईट घे. तसे धर्मशास्त्र सांगतं तुम्ही परमार्थिक व्हा, कसे जगा. हे आरसा आहे आपला सर्वांचा, आणि हे करण्यासाठी देवाने दिलेले आहे. देवे दिला देह भजना गोमना. भजन म्हटलं आपल्या डोक्यात आली टाळ पकवाद, चला नगरला जाऊ, टाळ घेऊन आळंदीला जाऊ, पेटी येऊ, विना येऊ, चालू झालं भजन. हे भजन करूनही आपलं नाही. हे भजन फक्त या जिभेने होतं. याच्या अगोदर आतमध्ये 3 वाचा आहेत अजून. ही वैखरी आहे, त्याच्या अगोदर काय पश्चंती आहे, मध्यमा आहे, परा पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. ही वैखरी, त्याच्यानंतर मध्यमा, त्याच्यानंतर पश्चंती, आणि त्याच्यानंतर परा वाचीच्या ठिकाणी भजन आहे. म्हणजे न बोलता देवाचं भजन होतं. ते भजन करायचं आहे. न बोलता आघात होतो. कानात जर बोट घातली ना आवाज येतो, त्याला अनुहात नाद म्हणतात. आपल्या नाकाच्या ठिकाणी सारखा एक आवाज येतो, त्याला नाद म्हणतात. तो भेदाने आपला प्रत्येक नाकातून जाणारा जो श्वास आहे ना, तो एक वाक्य बोलतो तिथं, सो हम, सो हम. नाकात श्वास घेताना आवाज येतो सो, सोडताना हम. याला अजप म्हणतात. तो आपल्या गावच्या सप्त्यात विना ठेवलेल्या तासाचा तिथंच कंटाळलेले येतात. ते कोण तयार नाही करायला. ते करतो, बाह्य अंगाचं आपण सगळं करतो, पण अंतरंगाचं जाणत नाही. कितीतरी लोकांच्या मुलाचं नाव सोहम आहे का, त्याला तरी खबर ठेवणार. कितीतरी लोकांचं नाव आहे ओंकार. ओंकार काय? नाकात जाणारा श्वास, त्याचं नाव ओंकार आहे. आणि जाताना तो सांगतो मी सोहम आहे, मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे. हे सांगितलं बाळ जन्माला आलं, बारशाला पाळण्यात घालताना आत्या आली, काकी आली, मावशी आली, नानी आली, आणि पाळण्यात घालताना राम घ्या, कृष्ण घ्या, दत्त घ्या, गोविंद घ्या,
गोपाळ घ्या सांगितलं आणि व्यवहारात नाव ठेवलं. संपत आणले, निवृत्ती इंगवले. जसं टाटा कंपनीच्या गाड्या आहेत, आल्या आणि पासिंगला गेल्यानंतर चासी प्रिंटवर त्यांचा नंबर वेगळा आहे, पण पासिंग करताना आरटीओने खोटा नंबर दिलेला आहे. का? यांनी ठोकली, याच्याकडून काही चांगलं काम झालं, वाईट झालं, त्याच्यासाठी ओळखण्यासाठी तो नंबर आहे. पण चोरी गेल्यानंतर त्या नंबरवर गाडी भेटते का? त्याला 1 मिनिटात ती प्लेट बदलता येते. पण चासी प्रिंटवरचा जो नंबर आहे तो ओरिजिनल आहे. आपला चासी प्रिंटचा नंबर पाळण्यात घातला, तो आहे आपला नंबर. राम, कृष्ण, गोविंद, गोपाळ आणि हे खोटं खोटं नाव ठेवलेलं आहे, त्याला आपण चिटकलेले आहोत. बरं, मुलगा झाला तर राम म्हणतो, गोविंद घ्या, गोपाळ घ्या. मुलगी झाल्या म्हणतो का आपण सीता घ्या, द्रौपदी घ्या, मंदोदरी घ्या, बोलतो. इथे सुद्धा म्हणतो राम घ्या, कृष्ण घ्या, गोविंद घ्या. आत्म्याला लिंग भेद नाही आणि सगळ्यांच्या हृदयात जो आत्मा आहे इथे स्त्री नाही, पुरुष नाही, तृतीयपंथी नाही, झाडं झुडप नाही, हे सगळं भरला गणनाट. ते कशाने कळेल? ते नाम इथे ज्ञानेश्वरीत सांगितले. ते किती लोकांना माहितीये? गावोगावी सप्ते चालू आहे. सप्ताह करणाऱ्यांना माहित नाही, ऐकणाऱ्याला माहित नाही, सांगणाऱ्याला माहित नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं. हो, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आहे पण सर्वत्र दुर्लभ आहे. विरळे लोक जाणतात की पुण्याई असावी लागते. संतांची भेट होण्यासाठी पुण्याई लागते आणि ती पुण्याई कशी पाहिजे? त्याच्यासाठी दरवाज्यात तुळशी ठेवली. निष्काम पुण्याई पाहिजे. त्याच्यातून काही मला रिटर्न नको. आपण लग्नाला 1000 रुपये आहे केलं तर आपल्याला माहिती आहे 300-400 रुपयाची साडी भेटणार रिटर्न. तसं मला कशाचंही रिटर्न नको. मी जे चांगलं कर्म करतोय, तुळशीला रोज पाणी घातल्याशिवाय कर्म करायची नाही. नित्याचं कर्म करताना पहिलं पाणी घालायचं तुळशी. पण त्या तुळशीतून फळाची, फुलाची आणि सावलीची अपेक्षा करायची नाही. पण तो हिरवागार टवटवीत वृक्ष ठेवायचा. तसं या जगात आल्यानंतर निष्काम कर्म करायचं. ऊसाला पाणी भरलं तर पेमेंटची अपेक्षा आहे, गव्हाला पाणी भरलं तर पेमेंटची अपेक्षा आहे, पण तुळशीला नाही पाणीची, पुढे कशाची रिटर्नची अपेक्षा. असं निष्काम कर्म जेव्हा करणार तेव्हा संत आपल्याला शोधत येणार आणि ते आपल्याला ते ज्ञान देतील. ते ज्ञान मिळाल्यानंतर या जगात यशस्वी होतो. एकटा नाही उद्धरून जात. मातृ, पितृ, भातृ, सहोत्रापा चतुर्भुज नर होऊन गेले. चतुर्भुज कोण आहे? भगवान विष्णू. तसे आपण होऊ आहोत पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. ते ज्ञान कळेल कधी? सदा संतांची संगती. संत कोणाला म्हणतात? कीर्तनकार बाबांना नाही म्हणत, भजनांना नाही म्हणत, वाजवणाऱ्यांना नाही म्हणत, रामायणाचार्यांना नाही म्हणत. संत हे ज्याला आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे आणि जसं त्या तसं आत्म्याचं ज्ञान दुसऱ्याला करून देतो त्यांना संत. बाकीचे आपलं वरवर चालले, होतं नव्हतं ते गणगुळी घ्यायचे, सकाळी होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं वाटोळं केलं, भाग्याचा होतो म्हणून वाचलो. बऱ्याच जणांचे देवा केसाने गळे कापलेले, आता मात्र कानाला खडा लावतो, असं काय मी करणार नाही. देवा पाठीवर मार पण पोटावर काय मारू नको. असं हिंमत बाद राहिल्यातीत करून खाईल असल्या सोंगाड्यांच्या योगाने आपलं कल्याण होणार नाही. आणि आपल्याला जर जाण करायची असेल तर ही ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कळेल. आपली आई वडिलांना सुद्धा आपण भगवत स्वरूप करू शकतो. हय्यात असणाऱ्यांना जे गेलेत ना वरती, ज्यांच्या शेतीला, जमिनीला, आणीबाणीला नावं लावली आपण, त्यांना सोडवण्याची जबाबदारी आपली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही तसं करू शकता. हो, तुमची जर भक्ती यथा सांग झाली, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, तर काय होईल? पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग सोपा होईल. जाता येईल वैकुंठाला. हो, आज आता सुद्धा ती घटना घडू शकते. वैकुंठ कशाला म्हणतात ते कळू शकतं. आणि वैकुंठ आकाशात नाहीये, हे वैकुंठ सर्वत्र वैकुंठ केले असे. आणि आता आपण नेरूळ मध्ये नाही, जर ज्ञान झालं तर आपण वैकुंठात आहोत. आणि अज्ञानी असो तर नेरूळ मध्ये, नेरूळ ईस्ट वेस्ट ते बघावं लागेल मग आपल्याला. अशी आपली फरफट झालेली आहे आणि ती थांबवायची. वडिलांना सोडू शकतो, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहिणी सोडू, नातेवाईकांना सोडू शकतो आपण.
हरिपाठी गेले ते निवांताची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिते ज्ञान देवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले आमच्याकडे ते नाम शस्त्र असल्यामुळे आमच्या कुळाकडं आमच्या गोत्राकडं यम बघू शकत नाही तसा तुकाराम नाम घेता कापे असं तुमचं आपलं होऊ शकतं पण आपण ठरवलं तर ते ठरवायचं असेल तर पवित्र तुळशीची माळ गळ्यात असलीच पाहिजे नसेल तर घाला नाही घातली तर अंत्यविधीच्या दिवशी आपल्या गळ्यात मंजुळाची माळ पडणार तोंडात तुळशीचं पत्र ठेवणार कशासाठी त्याशिवाय सद्गतीच नाही आपल्याला आपल्याला जर ते करायचं असेल तर या देहावर तुळशी पत्र ठेवावं लागेल आणि मग गुरुकडून ते ज्ञान भेटेल आपल्याला मग गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ करता दोन्ही बुद्धीचा मळकाट आहे गुरु तेथे ज्ञान गुरुकडे ज्ञान कोणतं हे बोलतो याला ज्ञान म्हणत नाही ज्याने प्रत्यक्ष आत्म्याची भेट होती त्याला ज्ञान म्हणतात त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात त्याला आत्मज्ञान म्हणतात त्याला तत्वमसी महावाक्य म्हणतात त्याला बोध म्हणतात साधू बोध झाला तो न गुरुनी ठेला तो मनुष्य म्हणून राहत नाही पण दिसतो माणसाचा आणि होतो केवढा अनुरेणोनी ठोकडा तुका आकाश एवढा आता आपण या घडीला आकाश एवढी आहो पण संतांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या नाकात जाणारं आकाश आहे प्रकाश आहे आणि वायू जातोय तो मर्यादित नाही इथून इकडे मी घेणार श्वासान तिकडून तुम्ही घेणार असा मध्ये सांधा भिंत नाही सर्वांचा श्वास एक आहे आणि त्या श्वासावर सगळे जातात सगळ्यांचं शरीर पंचमहाभूताचं सारखंच आहे मग ते पुरुषाचा असू नाही तर स्त्रीचा असू स्त्रीसाठी पंचमहाभूत वेगळे तर पुरुषासाठी वेगळे असं नाही हे अद्वैत आहे सगळं एक आहे आणि एक घडून येण्यासाठी एकदा भगवंत चान्स देतो बघ सुटायचं तर सुट आणि गुंतायचं तर गुंत तुझ्या हातामध्ये आहे याच्यातून सुटायचं आपल्याला शरीराच्या गावात किंवा देहाच्या जेव्हा गावाला येतो तेव्हा आपला जन्म मृत्यू आपल्या पाठीमागे पण त्याच्या अगोदर आपल्याला सुटायचंय आणि ज्या दिवशी कळणार आपल्याला मी आत्मा आहे त्या दिवशी आत्म्याला जन्म नाही आणि आत्म्याचा मृत्यू सुद्धा होत नाही आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजू शकत नाही आणि वारा वाहून नेऊ शकत नाही असं आपलं स्वरूप आहे हे कळून घ्यायचं असेल तर पवित्र असं भगवंताचं नाम कळालं पाहिजे विष्णू सहस्रनाम लक्षावधी मंत्र आहे पण त्याच्यातला एक मास्टर मंत्र आहे तो इथे सांगितलेला पार्वतीने भगवान शिवाशी लग्न ठरवून केलेलं आहे आदल्या जन्मात सती होती ती दक्ष राजाची मुलगी पण बापाचं सासऱ्याचं जावयाचं पटलं नाही तिचा नुकसान झालं तिने पुन्हा जन्म घेतला हिमालयाच्या पोटी आणि मला शंकराशीच लग्न करायचं तर म्हटले होणार नाही ते थकलेले होते या दुखण्याने सतीच्या गेले ते म्हणते मी त्यांना जागृत करते बळ जबरदस्तीने त्यांचं लग्न केलं लग्न केल्यानंतर तिने विचारलं तुम्ही तर सारखे ध्यानस्थ बसता सारखे ध्यानस्थ बसता बसतंय का कोण ध्यानस्थ आता कोणी जर आपल्या मोबाईल मध्ये सांगितलं ध्यानस्थ बसायला पाहिजे तर आपण बसू पण संतांचं ऐकणार नाही राहो आता ह्याची ध्यान डोळा मन लंपट तसं स्त्री लंपट जुगार लंपट दारू लंपट तसा तुकोबारा म्हणतात मी ध्यान लंपट आहे मी भंडारा भामचंद्र गोराडेश्वर इथं ध्यानाला जाऊन बसायचं गुरुजींनी दिलेल्या नाम मंत्राचा मी जप केला किंवा सुंदर ते ध्यान ते ध्यान घेतल्याशिवाय कीर्तन चालू होत नाही तो अभंग घेतल्याशिवाय आणि राहो आता हेची ध्यान म्हटल्याशिवाय भजन चालू होत नाही पण गावात एकही माईचा लाल कधी आपण असं ध्यानाला बसलेलं पाहिला नाही फक्त ज्ञानेश्वरांचे फोटो तुकोबारायचे भगवान शिवाचा घरात नाही तर आपल्याकडे पैसे असेल तर गावात फोटो लावून टाकायचा आमच्या सौजन्य भगवान बसले ध्यानाला पण आपण कधी त्याचा विचार केला नाही पण पार्वतीचं आणि भगवान शिवाचं लग्न झाल्यानंतर तिने पाहिलं माझे मालक नेहमी ध्यानस्थ बसलेले असतात नेहमी ध्यानस्थ आणि ब्रह्मदेवाला काही या सृष्टीच्या उपक्रमात अडचण आली का त्यांची समाधी भंग करणार असं अडकले काय करू याच्यावर मग ते त्यांना काही मार्ग सांगायचे निघून जायचे पुन्हा द्या
इंद्राला काही अडचण आली तीच प्रक्रिया व्हायची. हो, नारद मुनीने मृत्यू लोकात काय पाडलं सांगितलं, त्याच्यावर काय असेल तर उपाय द्यायचे का पुन्हा देणार असेल. हिचा भरवस झाला. ब्रह्मदेव माझ्या मालकाला विचारायला येतो, इंद्रदेव विचारायला येतो, नारद महर्षी विचारायतात, म्हणजे माझे मालक देव के देव महादेव. पण मग हे कोणाचं ध्यान करतात, तुम्ही कोणाचं ध्यान करता? तिने हट्ट केला. आपण कीर्तनात ऐकलं, राज हट्ट, बाल हट्ट, स्त्री हट्ट. तिने हट्ट केला. तुम्ही कोणाचं भजन करता? हे जे नाम आहे हे महाराष्ट्रातल्या मान्यवर काही लोकांकडे आहे, ज्याचं वर्णन केलंय, पण ते कोणाला देत नाही. जाता जाता एखाद्या शिष्याला, ज्याला त्याला गादी म्हणतात, गादी परंपरा, म्हणजे ही गादी नाही पण दिसायला अशीच गादी असते. जाता जाता गुरुजींची जास्त सेवा केली, तनु मनो जीवे चरणाशी लागावे, मग तो गुरुजी त्याला काहीतरी ती विद्या देऊन जातो. आणि काहींकडे तर आहेच नाही, आणि क्वचित आहे तर ते कोणाला देत नाही, ते चाचपणी करून. मग पार्वती मातेने खूप हट्ट केल्यानंतर भगवान शिवाने तिला यमुना नदीच्या किनारी नेलं. ते याच्यात दिलं, क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णपुरी नेलो काहीतरी पोराली सांगितलेले भगवान शिवाने नदीच्या किनारी. पार्वती मातेच्या काळात काय सांगितलं काय माहित नाही आपल्याला. आणि त्या पार्वती मातेला सांगत असताना त्या क्षीर कल्लोळा मकर उदरी गुप्त माशाच्या पोटात होता तयाचे हाते पैठा झाला. त्या नदीच्या किनारी पार्वती मातेला सांगत असताना तिथे त्या नदीच्या आतमध्ये मासा होता, माशाच्या पोटात मच्छिंद्रनाथ होता. त्यांनी ते आहे आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धरे सहज स्थिती. आणि ते ज्ञान पार्वतीला सांगत नव्हते. पहिलं पार्वतीला सांगितलं विष्णू सहस्रनाम म्हण, म्हणजे 1000 नाम रोज म्हणायची, मग कामाला जायचं. आता आपल्याला एक गोष्ट आहे ती जर जमत नाही, ती म्हटली पहा मला काय नाही, बाई माणूस आहे, मला घरातली काम आहे, तुमचं मन सांभाळायचंय, तुमची कामं धंदा करायची, मला तेवढा वेळ भेटणार नाही, मला एक नाम सांगायचं. आणि ते हे नाम गुप्त आहे, ते ज्ञानेश्वरांना मिळालं. ज्ञानेश्वरांना वाटतं आपल्याला भेटावं. आपलं कर्म वाईट असू चांगलं असू जळून राख होऊ शकतं. म्हणून वाल्यापुळ्याने एवढी पाप केली होती तरी त्या नाममंत्राने तो वाल्मिक ऋषी झाला. आणि भगवान रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर 10,000 वर्ष रामायण केले. आणि त्याप्रमाणे राम भगवानाला वागावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेच करी वर्तून दाविन नामामणी. एका दरोडेखोराचा एवढा अधिकार होतो की भारतभूमीच्या ज्ञानाची पावर आहे. आणि ते आपण आपल्याला मिळवलं पाहिजे, मुलांना दिलं पाहिजे. जी पत्नी आपण करून आणली तिला दिलं पाहिजे, वाढवडिलांना दिलं पाहिजे. हे संस्कार आपण आपल्या मुलांवर केले पाहिजे. नुसतं पोट भरायची विद्या शिकवली म्हणजे आपण कृतार्थ झालो असं नाही. किती मोठं पोट आहे, इथं भरत पोटासाठी का एवढ्या आटाआटी. ते म्हशीचं हातभर आहे तर आपण घरीच नसतो आलो. आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, मुलांच्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, मित्र परिवाराचं सार्थक करायचं असेल, आपण त्याचा पहिला अंगीकार करून इतरांना सांगायचं. त्या नामाची महती सांगतात की ते नाम कितीही माणूस पापी असला तर पुण्यवान होतं क्षणात. ताबडतोब रायवळ लाकडे लाकूड आणि चंदनाचं लाकूड, गोरी बाबळीचं लाकूड एकदा का अगदी होमामध्ये यज्ञामध्ये पडलं तर त्याची राख होणार. आणि मग त्याच्यातून निवडून दाखवा कोणी रायवळ लाकडाची राख कोणती, चंदनाची कोणती नाही. किंवा अनेक नद्या समुद्राला जाऊन मिळतात, मग त्याच्यात दाखवा निवडून गंगा कोणती, यमुना कोणती नाही. ती एकदा समुद्राला मिळाली. तसं आपण आत्म्याला भेटलो का आपलं जात नाम कर्म रूप संपलं आणि केलेलं कर्म कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्या व्यक्तीने केलेलं कर्म सजन कसाई मांस विकत होता, त्याचं कर्म नारायण स्वरूप झालं. त्याच्याकडे एक दगड होता शालिग्राम, तो मापात ठेवायचा इकडं आणि द्यायचा. गिरायकाला पाव किलो द्या का हा दगड पाव किलो व्हायचा, 1.25 किलो द्या माप तेच, पण इकडं 1.25 किलो जायचं. देव साह्य होत झाला होता. हा सजन कसाया विकू लागे मांस, माया सावट्या असं करू लागे. अर्जुनाने लढाई केली, पाप नाही लागलं. आपल्या गाडी खाली मांजर गेलं का मी विनोदाने म्हणत असतो वाशीला जायचं, काशीला जावं. आणि याने तर मारले ब्राह्मण, द्रोणाचार्य भीष्माचार्याला बाणाच्या शैय्यावर झोपवलं, पण पाप लागलं नाही. देवाने सांगितलं तू मला शरण ये, मी तुझं काम करून टाकतो. सर्व धर्म आणि परित्यज्य
मामेकम शरण व्रज अहम तो सर्व पापेभ्यो मोक्ष ईशान्य. मी तुला मोक्ष देतो आणि तुझ्या पापाची होळी करून टाकतो. पाप औषधाला राहणार पाप आणि पुण्याच्या अतीत करणारे संत आहे. आणि ते कशाने होतं? नामाने होतं. हो, तृण अग्नी मिळेल समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. त्या नामाचं जर आपल्या आतमध्ये पडलं त्या जीवाला स्वतःला साधना करावा लागत नाही, पण सुरुवातीला सांगावं लागतं कर म्हणून. पण तुम्हाला माहितीये जर आपल्याला उद्या एकादशी किती आढाडी आहेत बघा, किती आपल्याकडे ज्ञान आहे. किती प्रश्न आहेत. आता आजची एकादशी धरायची का उद्याची एकादशी धरायची, परत उद्याची एकादशी धरली तर सोमवार कधी सोडायचं. अरे सामान्य गोष्टीमध्ये आपल्या एवढ्या अडचणी आहेत, हे कधी समजणार आपल्याला? हे गुंतागुंती. पत्नीचं जोपर्यंत नातं आहे ना तोपर्यंत थांबणार. तिला जर आपल्याकडून जेवढं घ्यायचे तेवढं आणि आपल्याला द्यायचे तेवढं राहणार. काम संपलं का ते निघून जाणार. एकदा समुद्राला मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्याला नाम राहत नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया भेटू आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही, आत्म्याला नाहीये नाव. आता याला माईकचं स्टँड म्हणतात, पण याच्या रूपाला आणि नाव ठेवले स्टँड. पण याचं ओरिजिनल स्वरूप लोखंड आहे. लोखंड, पण त्या लोखंडाला आकार दिलाय आणि त्याला नाव ठेवलं स्टँड म्हणून त्याला. तसं तुम्ही आपण आकाराला आलेलं आणि नाव ठेवलंय. याचं जसं अधिष्ठान मूळ स्वरूप लोखंड आहे तसं आपलं मूळ स्वरूप काय आहे? आत्मा. त्या आत्म्याला आकार आलेला आहे. गुळाला आकार दिला. पहिली 20 किलोची ढेप असायची, आता किती किलोची आहे? 1 किलोची. मग 20 किलोच्या 1 किलोची ढेप 20 जरी झाली तर तो आकार कशाला मिळालाय? गुळ हे नाव कशाला भेटले? गोडीला. आणि आकार ढेपीचा आलाय तो पण कशाला? गोडीला. तसा आत्म्याला हे आकार आलेले आणि ते पाहून घ्यायचंय. उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळी आपल्याला लग्नामध्ये ताट घेऊन जायला लागायचं, जेवण ताट, पुऱ्या बिऱ्या वगैरे लाडू. पण जो शहरातून आलाय त्याला घेता नाही आलं, बनवता नाही आलं, तर त्यांनी नारंग मंच तिथून काय केलं? साखर ताट घेऊन दिलं. आणि अशी साखर ताट भरपूर जमा झाली. आणि मग त्या आजीने घरात घेऊन साठवून ठेवली. आणि नवीन सुनबाई आली आणि ती म्हटली आत्या साखर संपलेली आहे, आता काय करायचं चहाला? ती म्हणली तो घोडा आहे ना तो टाक चहा. आता घोडा होता का? ती काय होतं? साखरेच्या ताटात घोडा, तुळस, चिमणी असे बनवून आणलेले होते. ते आकार कशाला होते? साखरेला होते. आणि ती टाकली त्याच्यात साखर म्हणून झाली. पण सुनबाई काय पाहत होती? आकार पाहत होती. सासूबाई काय पाहत होती? मूळ स्वरूप पाहत होते. तसं संत मूळ स्वरूप आपलं पाहतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व कर ते तत्वज्ञ संत स्वीकारती. आपल्याला तत्वज्ञ संत मिळाले पाहिजे, पुराणिक नाही. पुराणिक आपल्याला कथेला लावतील. त्या पुराणाचा काढा करा, चौवेदीचा साही शास्त्र कारण 18 पुराणे हरिशीस गाती. तू काय कर? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. त्याचं मंथन कर आणि त्याच्यातून अनंताला परमात्म्याला प्राप्त कर. असं जे परमात्म्याचं नाम आहे ते नाम घ्या. मग यथार्थ दादांना श्रद्धांजली, आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. प्रवचन ठेवण्याचं आशय पूर्ण होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा निरोप यांनी ऐकला. आणि नाही ऐकलं तर तुम्हाला माहिती आहे सिग्नल जम्पिंग केलं काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती. तुम्ही पळून गेले तरी तुम्हाला नंतर फाईन येणार. तसं इथे जर तुम्ही नाही ऐकलं तर फाईन 100%. त्याचा माप नाही. वडील येते ते आपल्याला मार देतात, शिक्षा देतात आपल्या हितासाठी. म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे तर ते प्रवचन कीर्तन वगैरे चालेल. आता गावाकडे आम्ही पाहतो कीर्तन प्रवचन करतात सगळे लोक आपल्या वर्ष श्राद्धला. आणि त्यांच्या घरातल्यांना म्हणतो घाला ना मार, ते नको, ते गंड्या दोऱ्याचं नको. मग काय मजा आहे काही? टाइमपास आहे काय? का मार झालं टाइमपास नाही. याच्यासाठी जिरजीर लागली पाहिजे. फोडणी दिल्यावर घरातल्यांना तर ठसका येतो, पण बाहेरच्यांना आला का समजायचं जबरदस्त फोडणी भाजीचं. ते सगळा आर्क टाकलेला उतरला त्या भाजीमध्ये. तसं हे उतरलं पाहिजे आपल्या, ही गळी उतरलं पाहिजे. नाही उतरलं तर वाजत असे कोंब कोणी नाही तर ठिकाणी. आणि हरी हरी न म्हणती तया घोर झाली हरी. मग त्या परमात्म्याचं नाम संतांशिवाय भेटत नाही. ते गूढ आहे,
गम्य आहे. ते म्हणतात तरी अनादि परब्रह्म. परब्रह्म कधीच आहे? अनादि. त्याला अंत सुद्धा नाही आणि त्याचा आदी सुद्धा नाही. आपण सुद्धा अनादीच आहोत. आत्मस्वरूपाने हे लोखंड अनादी आहे, पण आता याला आकार दिला म्हणून स्टँड. आणि याचं जर इकडे काही सडलं काय काही परत फॅक्टरीत जाणार, त्याचं पाणी होणार, परत लोखंड होऊनच येणार. तसे आपण जर नाही ऐकलं तर आपण परत फॅक्टरीत जाणार ईश्वराच्या, आणि त्याचं परत पाणी होणार, मग परत एक ठसा भेटणार. याला आता स्टँड झाले, पुढच्या वेळेला स्टँडच होईल असं सांगता नाही. नट बुलट होईल, पाना होईल. तसे आपल्याला तिकडं जावं लागेल. उपजे आणि नासिले पुनर्विधिसे ऐसे घटिका यंत्र परिभ्रमेगा. घड्याळाचा काटा जसा सारखा फिरतो तसं आपलं जन्म मृत्यूच्या तडाख्यात जाणार. इथून सुटलो, पहिला जन्म वाघाचा आपल्या 16व्या अध्यायामध्ये 19 आणि 20 नंबरच्या श्लोकामध्ये. आणि त्याला राजा बनवला. त्याला हिरव्यागार रानातच राहत होतो, ऊसाच्या मकेमध्ये, पण तो काही खाऊ शकत नाही कारण त्याचा आहार वेगळा आहे. हिरव्यागार रानात राहून खायचं नाही, रात्रीचं बाहेर पडायचं, आणि मांस भेटलं तर ठीक, नाही भेटलं तर स्वतःची चामडी खातो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्याला ती शिक्षा आहे. त्याला इथं वाटतं मौज मजा करावी, भरपूर खावं, फ्रेश भेटावं. ते मंडळवाल्या तिथं बघा असं टांगून ठेवलेलं असतं, पुढे शेपटी असते, बकऱ्याची पुढं डोकं असतं. कशाला? नक्की द्यायचं ना का काही दुसरं आहे म्हणून. मग त्याच्यासाठी त्याला पुढे खूप मार्ग. तू पा, तुला जे पाहिजे, शेळी पा, कुत्रा पा, मेंढी पा, काय खायचं ते तू पकड आणि खा. तरी त्याला वाटतं मी राजा आहे. पण त्याला दुसरा जन्म तिथून सुटल्यानंतर सापाचा जन्म. साप 1000 वर्ष मरत नाही. हे सगळं होऊन आपण इथे आलेलो आहोत, आणि इथे येऊन जर सावध झालो नाही तर परत तेच होणार. त्याच्यापेक्षा आपल्याला काही गत्यंतर नाही. म्हणजे याचा स्वीकार करणं आपल्याला अनिवार्य आहे, करणंच आहे, केलंच पाहिजे. सापाचा जन्म भेटला का 1000 वर्ष साप मरत नाही. साप म्हातारा झाला का अडचणीच्या जागी जासून असं अंग घासून तिकडे निघतो. पण त्याची खोड जी आहे, त्याची कात आहे, ती बाजूला पडते, तो परत तरुण होतो. असा 1000 वर्ष तो जग. वडाचं झाड जर झालो आपण 1000-2000 वर्ष वडाचं झाड. आमच्या गावात वडाचं झाड आहे, तिथे मी माझ्या आजोबांबरोबर बारीक होतो तेव्हा नैवेद्य ठेवायला लागला. उद्या मी आजोबा होईल, माझ्या नाताला घेऊन जाणार, तरी ते वडाचं झाड जसंच्या तसं. बरं, ते त्याचे बाकीचे सगळे नातेवाईक आपले त्यावेळेला येणार एकत्र आपल्या बरोबर. ते वडाचं झाड मुख्य जर खराब व्हायला लागलं, जीर्ण व्हायला लागलं, तर त्याच्या पारंब्या म्हणतात, काका बाबा टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो. मग त्या वडाच्या पारंब्या त्याला अजून वर्ष त्याचं लाईफ वाढवतात. अशा शिक्षा आपल्याला भोगावा लागते. तिथून गेल्यानंतर विंचू. असे 84 लाख योनीची जर थांबवायचं असेल आपला जन्म मरण, तर त्या अनादि परब्रह्माचं नाम घेतलं पाहिजे, जे जगदादी विश्राम नाम. आत्मा अनादी आहे, आपल्या हृदयातला आत्मा अनादी आहे. पण आपण शरीराचा बर्थडे साजरा करतो. आत्म्याचा बर्थडे साजरा करणारा मायचाला पैदा व्हायला पाहिजे. आज झाला तर भाग्यवान तो. त्याला आत्म्याची ओळख झाली तरच शरीराचा आपण करू शकतो. शरीर नाशिवंत आहे ना, आत्मा शाश्वत आहे की नाही. तरी अनादि परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम, सगळं जग जिथं विश्राम करतोय, तयाचे एक नाम त्रिधा पैसा असे. त्याचं नाव, एक नाव 3 शब्दांनी बनवलेलं आहे, 3 अक्षरांनी बनवलेलं आहे. ते कीर अनाम आजाती. त्याला नाम नाहीये, त्या देवाला नाव नाही. तुम्ही कृष्ण म्हणता, तो यादव कुळात जन्माला आलेल्या आकाराला नाव दिलेले, पण ओरिजिनल कृष्णाला नाव नाही. ते कीर अनाम अजाती, त्याला जात नाही. प्रभू रामचंद्र क्षत्रियांच्या मध्ये आले, भगवान कृष्ण यादवांच्या कुळात आले, त्यांना जात पंथ आत्म्याला नाही. ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती. माझी ओळखाव्यासाठी खून केली. आत्म्यानी समाजाने मला ओळखावं म्हणून देवाने ते नाव शोधलेले. वेदाने आणि श्रुतीने देवाचं नाव शोधून काढलं. नाही तर देवाला नाही नाम नाहीये, देवा नाही नाव, देवा नाही रूप, आणि देवा नाही गाव. कोठे काही आत म्हणून देवाला नाव नाहीये, रूप नाही आणि गाव नाही. पण आपण अज्ञानी लोक त्या देवाला आवाज देऊ, हात देऊ, आणि तो त्याला हो देईल
म्हणून त्या वेदरूपी बापाने आणि श्रुतीरूपी माऊलीने ते नाम मंत्र शोधून काढले. जसं उपजली या बाळकासी नाव नाही ते बासी ठेविले नाव देसी ओ दे उठी. जसं जन्माला आलेल्या बाळाला नाव नसतं पण त्याचं नाव ठेवलं सारखं त्याला त्या हक्का मार्ग नावाने म्हणतो मलाच कोणतरी बोलवते माझं हे नाव ठेवलेलं आहे. त्या बाळाने एकाने नाव घेऊन आलेलं नाही पण समाजाने नाव ठेवलं. तसं त्या देवाला नाव नाही पण वेदरूपी बापाने आणि श्रुतीरूपी आईने ते नाव ठेवलेले. उपजल या बाळकासी नाव नाही ते बासी ठेवली नावेसी मोदिती. आपण संसारात कष्ट लिहिलं असेल तरच देवाकडे जाऊ शकतो. कष्टले संसार शिने संसाराने कंटाळले का थकलोय का तर आपण देवाकडे गाराने घेऊन जाऊ. देवा मला याच्यातून सोड. जे देव येती गाराने देवाला कारण सांगायला येतात. ओ देवठी जे नावे तो हा संकेत. आपण संसारात थकलेलो आहोत देवाकडे आपलं संसाराचं कारण सांगायला जातो. मग देवाला कोणत्या नावाने हाक मारायचा जसं आपण एकमेकाला होतं तुमचा मोबाईल नंबर द्या वेळ प्रसंगी फोन करेल तसं त्या देवाचा ते नाम ठेवलेलं. त्या नामाने जर आपण देवाला हाक मारले तर तो आपल्याला रिटर्न प्रतिसाद देतो. ब्रह्माचा अबोला फिटावा. ब्रह्म हे मूळ आहे. राम कृष्ण संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ स्वरूप काय आहे? ब्रह्म आहे. गंगा पवित्र आहे यमुना पवित्र आहे पण तिचं मूळ स्वरूप काय? समुद्र. समुद्राची वाफ होते 75% त्या समुद्राची वाफ त्याच्या आतमध्ये वडवाण नावाचा अग्नी तो त्याला जाळतो त्याची वाफ करतो. 25% सूर्याच्या उष्णतेने वाफ होती आणि ती वाफ रूपी आपल्या गावाकडे येते. सगळ्या ढगांची टक्कर होते. तिथं आपल्या गावात पाऊस पडतो. सर्व गावं हिरवीगार करत नाले नद्या तुडुंब भरून गंगेला मिळतात आणि शेवटी पुढे जातात समुद्राला. समुद्राचं पाणी आलं गंगा वगैरे होऊन आम्ही पुन्हा पुढे गेलं समुद्राला. समुद्र हे मूळ स्वरूप आहे. आता पाऊस नाही पडत काय पडतो? समुद्र पडतो पण आपल्याला त्याला पाऊस मानायची सवय लागलेली आहे. तसं मूळ स्वरूप ब्रह्म आहे आणि त्याच्यातून राम कृष्णादी जसा समुद्रातून गंगा यमुना सरस्वती ढग बर्फ गारा तयार होतात तसे हे नाव तयार झालेले. त्या ब्रह्माचा अबोला पिटावा म्हणजे देवाशी आपलं बोलणं होत नाही. देवाचं नाम आपल्या काय आहे? अबोला आहे आणि तो देवाचं नाम आपलं काय झालं पाहिजे? बोलणं झालं पाहिजे. ब्रह्माचा अबोला पिटावा. अद्वैत तत्वे तो भेटावा. अद्वैताने तो आपल्याला भेटावा. आता आपण जरी गेलो पांडुरंग परमात्म्याला पाहून आलो तर ते द्वैतात पाहतो ती मूर्ती पाहतो. देवाचं प्रत्यक्ष स्वरूप भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलत होते तरी ते म्हणले हे माझं मूळ स्वरूप नाही. माझं स्वरूप व्यापक आहे पण काही कार्यासाठी मी राम झालो काही कार्यासाठी कृष्ण झालो. मी आलो कुठून? या ब्रह्म स्वरूपातून आलो आणि पुन्हा पुढे कृष्णाने किंवा रामाने ते ठेवलं तर कुठे जाणार? त्या ब्रह्म स्वरूपात जाणार. त्या मूळ स्वरूपाशी आपलं कॉन्टॅक्ट व्हावं त्याच्याशी बोलणं व्हावं. ऐसा मंत्र देखला कवना वेदी बापा असा मंत्र वेदरूपी बापाने निवडून काढला. मग दाविलीने जे नेती ब्रह्म आकळले कौतुके माग असत पुढ्या उभा टाके. वृत्तीच्या मागे मी पुरुष आहे मी स्त्री आहे मी डॉक्टर आहे मी आई आहे मी वडील आहे मी इंजिनियर आहे ही जी वृत्तीच्या खाली मूळ त्याच्या खाली मी ब्रह्म आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सरवडी. ती वृत्ती आता देह हम म्हणते नंतर सोहम अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सर्व खल्विदम ब्रह्म अशी आपली वृत्ती व्यापक व्यापक होत जाते. बरी आता हे नाम साधणार पुढे म्हणजे आता ज्ञानेश्वरी सांगितलेली पण कोणाला कळेल आणि कोणाला नाही कळणार याचा एक मार्ग दाखवतात. कोणाला कळेल? पै निगमाचळ शिखरी. निगम म्हणजे वेद. वेदामध्ये सुद्धा दोन भाग आहेत आगम आणि निगम. आगम कर्म मार्गाचं मार्गदर्शन करतो आणि निगम डायरेक्ट आत्म्याचं मार्गदर्शन करतो. वेदामध्ये जी उपनिषद आहे ती डायरेक्ट आत्म्याचं बोलणं करतात आणि बाकीचे 3 वर्ग आहेत ज्यांना ज्ञान नकोय जे कर्म मार्गी आहेत त्यांना कर्मकांडाचं मार्गदर्शन करतो. अशा प्रकारचं ज्याने निगम जाणलेले म्हणजे वेदाचं मुख्य तत्व जाणलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात वेद अनंत बोलीला मी अर्थ इतकाच साधिला विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठे नाम घ्यावे. अख्ख्या वेदाचं साधे नाम. ठीक आहे त्या वेदाचा ज्याने अभ्यास केले. आता
वेदावर अभ्यास करून आचार्य पण होता येईल, पण तरी त्यांना हे कळणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्याच्यासाठी पुढचं वाक्य सांगतात जे उपनिषदार्थ नगरी. आता नेरूळला यायचं पण हॉल कुठे माहित नाही, इंगोले साहेबांनी स्टेशनला न्यायला येतो तुम्हाला. मग तसं आपल्याला माहित नसणारे हे ग्रंथ आपल्याला त्या स्थळावर नेऊन ठेवतात. उपनिषद रूपी नगरात फिरलेला जो आहे म्हणजे त्या उपनिषदाचा ज्याने अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला उपनिषद नाही भेटायचे वाचायला, आपण वाचणार, पण त्याच्यासाठी मग ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता निर्माण केली आणि त्याच्या खाली एक वाक्य नेहमी येतं प्रत्येक अध्याय संपत्यात, इति भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्याय योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवाद. श्रीकृष्ण अर्जुनाचा ब्रह्मविद्येचा संवाद आहे आणि हे उपनिषदाचं सार आहे. म्हणजे भगवद्गीता वाचली तरी आपण उपनिषदाचा अभ्यास केल्यासारखा आहे. आहाती जे ब्रह्माच्या एक आहे. आता कसं आपण लाईन मध्ये बसलोय तसं ब्रह्माच्या लाईनला जे बसले पंक्तीला तयासीच कळे नाम सांगणारे, पण कोणाला कळेल आणि कोणाला नाही. हे असो प्रजापती शक्तीचे सृष्टी करते ते जया एका आवृत्ती नामाच्या. ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नव्हतं ब्रह्मदेवाचा जन्म व्हायच्या अगोदरचं जे नाम आहे ते. राम त्रेतायुगात जन्माला आले, भगवान कृष्ण द्वापार युगात जन्माला आले आणि सतयुगातल्या लोकांनी कोणतं नामस्मरण केलं त्या नामाची महती सांगतात. मुळाला शोधायचंय आपल्याला. त्यामध्ये जे सांगतात की मग तो ब्रह्मदेव गोंधळलेला होता. 1000 वर्ष नाभी कमलातून विष्णूच्या भगवान ब्रह्मदेव आले, क्षीरसागरामध्ये झोपलेले होते आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेव बसला. तो विचार करतोय मी एकटा कोण आहे, कशाला आलोय, काय कळा नाही मला. आणि मग त्याचं मूळ शोधायला गेला तर काय भेटणार. परत खाली त्या कमळातून खाली वाकून बघतो, खाली पडला. खाली पडला तिथे 1000 वर्ष शोधतोय मी कोण आहे, मी कोण आहे. आता तुम्ही म्हणा त्याला तेवढी चिडचिड लागली, आपल्याला काय घेणं देणं नाही. मग वर्षभर त्याला नाही सापडलं, परत कमळात येऊन बसला आणि मग आकाशवाणी झाली, तप कर तप कर तप कर. हे आता आपलं तप आहे. प्रवचन ऐकणे तप, आळंदीला जाणे तप, एकादशीचा उपवास करणे तप, श्रावण महिन्यातले उपवास करणे तप. आणि हे तपाचे सामर्थ्य मग तपिनीला आमू. तप करता करता तेवढे झालं का त्याला भेटेल मामूप भेटेल. तपाचे सामर्थ्य तपिनीला आमू. मग चिरंजीव होणार आणि कल्प काळापर्यंत वैकुंठात राहणार. चिरंजीव म्हणजे कधी जन्माला येत नाही आणि मरत नाही, अशा स्टेपला जाणार. मग त्या ब्रह्मदेवाने तप केल्यानंतर हंसाचं स्वरूप घेऊन महाविष्णूंनी त्यांना जे नाम सांगितलं त्या नामाची वाखाणी. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ते कोणिया आहे की नाही. त्याप्रमाणे हे ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर आपल्याकडे 5 मिनिटं राहिलेले. 10:35 ला चालू झालं होतं, 11:35 ला थांबूया. मग ते नाम त्या ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर पहिली सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरुद्धमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ब्रह्मदेव वेडा होता, ज्याच्याकडे नाम नाही तो मनुष्य वेडा. आणि ब्रह्मदेव सारखा हुशार किती जरी असला, 4 वेद आहेत त्याच्या, 4 मुखातून 4 वेद पठण करतो तरी तो वेडा. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरुद्धमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो एकटा था मज ईश्वराते न ओळखे न सृष्टी करू शके. तो थोरू केला नामे जेने एके. त्या ब्रह्मदेवाला एवढं मोठं पद या नामाने दिलं, त्यामुळे त्याने जग निर्माण केलं. एरवी त्याने जग निर्माण केलं नसतं. जयाचा अर्थ जीवी द्याता ते वर्णत्रयाची जपता विश्व सृजन योग्यता तया आली. पण त्याने त्या नामाचा अर्थाचं चिंतन केलं. त्या नामाचा अर्थ काय होतो ते नाम जपणाऱ्याला कळालं पाहिजे का तो परमात्माच मी आहे आणि त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो असा जेव्हा अंतःकरणात भाव येणार तेव्हा तो परमात्मा त्याच्या शरीरामध्ये प्रगट होणार. मग ते दवारचले ब्रह्मजन तया वेद दिदले शासन यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले. मग त्याने पहिले ब्राह्मण लोक निर्माण केले, मग क्षत्रिय केले, मग वैश्य केले आणि शूद्र केले. ब्राह्मणाने या तिन्ही वर्गांना ज्ञान सांगायचं, त्या बदल्यात दक्षिणा घ्यायची आणि यांना ज्ञान सांगायचं. अशा प्रकारचं त्याने जग निर्माण केले. पाठीने नो किती येर सुचले लोक आपार झाले ब्रह्मदत्त अग्रहात पिणी भुवनी. आता ते नाम सांगता ऐसे नाम मंत्र जेणे, ज्या नाम मंत्राने ब्रह्मदेवाला एवढा मोठेपणा दिला ते नाम सांगतो म्हटले. आता बघा
समजलं तर आनंदाची गोष्ट आहे. नाही तर आपल्या गुरुला किंवा गुरु कराट्यांना विचारा तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. ऐसे नाम मंत्र जेणे, अशा ज्या नाम मंत्राने हातया अड्डेच करणे, त्या ब्रह्मदेवाला एवढ्या मोठ्या पदावर नेऊन ठेवले. दयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतू. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते नाम तुला सांगतो आता ऐक. तर ते नाम सांगतात. तरी सर्व मंत्राचा राजा, सगळ्या मंत्रांचा राजा ओम आहे. ओम हे हिंदू संस्कृतीचं मूळ आहे. ओम म्हणजे एक अक्षरी ब्रह्म आहे. आपण घर केलं तर उमऱ्यावर ओम लिहितो, गाडी घेतली तर त्या गाडीवर ओम लिहितो, ठीक आहे. पत्र लिहायचं असेल तर ओम लिहितो. त्या ओमचं जे मूळ स्वरूप आहे, तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदिवर तुझा. प्रणव म्हणजे ओम, हे त्या नावातील पहिलं अक्षर ओम आहे. ज्या नामाने ब्रह्मदेव एवढा मोठा थोर झाला, त्याने जगत निर्मिले, ते नाम जे पार्वती जपते, भगवान शिव जपतात, त्या नामातलं पहिलं अक्षर काय आहे? ओम. तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदिवर तुझा आणि तत्कारू जो तुझा ओम सारखाच उच्चार होणारा दुसरा शब्द त्याच्यावर ठेवा, असं ते म्हणतात. आपल्याला शाळेत गणित शिकवायचे, एक संख्या मनात ठेवा, त्याच्यात 20 मिळवली तर त्याचं उत्तर, एक संख्या मनात ठेवा, त्याचं उत्तर, त्याच्यात 20 मिळवली त्याचं उत्तर येते 30. तर ती एक संख्या कोणती? 10. तसे ते सांकेतिक भाषेत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कारण कोणाच्या हातात मिळून उपयोग नाही. आता कीर्तन कोणाच्या हातात मिळालं, त्या कीर्तनाचं गेलाय कुळकुळा. आईचं सांगायचं, बापाचं सांगायचं, त्यालाच आपल्याला नाही. तुमच्या आईची दशक्रिया आणि तुमच्या आईचं महत्व तो सांगणार. आईची सेवा करा, आईची सेवा. तुम्हाला एवढं सांगायला आता आई गेल्यावर पाहिजे काय माणूस ती बाई. आपल्याला जे जीवनात आचरणात आणायचंय ते मुख्य नाम मंत्र आहे, तो सांगितला पाहिजे. त्याच्यावर दुसरा शब्द ठेवा. पहिला शब्द ओम आणि दुसरा तसाच उच्चार होणारा त्याच्यावर शब्द ठेवा. आणि तत्कारू जो तुझा तशाच प्रकारचा दुसरा आणि तिसरा शब्द तिचा सत्कारू. आलेल्या सर्व पाहुण्यांचं अमुक अमुक गावातलं सगळं मंडळ त्यांचा सत्कार करत आहे. तसा त्या देवाला माझा नमस्कार आहे. तो देव म्हणजे ओंकार स्वरूप, व्याप्त स्वरूप. त्याच्यावर दुसरा शब्द ओमवर ठेवा आणि तिसरा शब्द सत्कार वाचक आहे, असं ह्या देवाचं नाव आहे. एवं ओम तत्सत आकारू ब्रह्मनाम हे नाम हे त्रिप्रकार. हे फुलतृंबी सुंदर उपनिषदांचे, उपनिषदाचं सार म्हणजे तत्वमसी नामा वाक्य आहे, ते घ्या आणि त्या नामाचा तुम्ही सुगंध घ्या, म्हणजे जीवनात त्याचा तुम्ही उपयोग करा. येणेशी का गुण एक, जे कर्म चाले सात्विक, या नामाशी एकरूप होऊन जर तुम्ही सात्विक कर्म केलं तर तै कैवल्याचे पायिक घरचे करी. कैवल्य म्हणजे मोक्ष. त्या मोक्षाला आपल्या घरचा नोकर करू शकतो आपण. या नामाने मोक्ष आपल्या घरचा नोकर होतो. तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष आम्हाकरी कामारीती दासी आणि होय सांगू तैसे तुका म्हणे. मोक्ष आमच्या घरचा नोकर झालाय. अजून एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मुक्ती म्हणजे मोक्ष परिणिली नवरी आता दिवस चाली. मुक्तीला आम्ही आमची पत्नी केलेली आहे आणि जशी पत्नी त्या मालकाच्या ऑर्डर फॉलो करते तशी ती मुक्ती, तो मोक्ष आम्ही सांगतो तो ऐकतो. आणि असा मोक्ष आपल्याला प्राप्त करायचा आहे, त्याच्यासाठी मनुष्य शरीर मिळालेलं आहे. त्या मनुष्य शरीराच्या योजने आपण स्वतःला मोक्ष मिळून आपल्या नातेवाईकांना, इष्टांना तो मिळवून देऊ शकतो. सहजासहजी मिळवून देऊ शकतो. आपण जर अंगीकृत केलं तर. आपल्याला एकट्याला कोरोना झाला आणि आपण गावात सगळं गाव वर फिरलो, का गाव कोरोना पॉझिटिव्ह होतो, तसं या ज्ञानाने जर आपण संक्रमित झालो आणि मास्टर झालो, त्याचा आपल्या गावाला, घराला, नातेवाईकांना, देशाला उपयोग होईल. आपलं जीवन सार्थक करून आपण इतरांचंही जीवन सार्थकी करू शकतो. आज आपण ज्या निमित्ताने जमलो ते आमचे दादा वसंत दादा महादुष यांचे भाऊ मला भेटले परवा आणि त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी प्रवचनाची तारीख दिली. आम्ही दोघं समव्यवसायी, एका रिक्षा चालवतो ते. तुम्हाला कोणी हे सांगितलं? म्हणलं आम्हाला
निवृत्ती इंगवले साहेब ते म्हणजे आमचे दादा असे होते, आमचे दादा असे होते. ते म्हणजे आमचे दादा सगळे चुलत भाऊ. पण आम्हाला असं कधी घरात वाटलं नाही, आम्ही 7 भाऊ एकत्र राहतो. आणि हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे सख्या भावाच्या येत नाही, उलट सख्या भाऊ आपण पाहतो तो सख्या भावाला रडायला लावतोय. आणि हे दादाचं वर्णन करतात, म्हणजे दादांचं आणि यांचं रिलेशन, दादांचं आचरण, वागणं बोलणं, चांगल्या पदावर काम करूनही ते समाजात मिसळत होते. आणि त्यांच्या योगाने तुमचं मला दर्शन झालं, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी आणि तुम्ही आपण सुद्धा ह्या गोष्टीचा अंगीकार करावा अशी ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा आहे. पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय जगायचं नाही आणि पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय देव ठेवायचा नाही, मारायचं नाही. कारण ही आपली अनादिकालची परंपरा आहे, त्याचा आपण अंगीकार केला पाहिजे. लग्न झाल्यावर पूजा झाली पाहिजे, घरात घर बांधल्यावर घरबांधणी झाली पाहिजे, नवरा बायको याला गेली पाहिजे जेजुरीला, तिथं 5 पायऱ्या उचलून घेतल्या पाहिजे. या सगळ्या प्रथा चढ ज्या संसारात त्या आपण फॉलो करतो. आणि संतांचा जे मोक्षाचा मार्ग आहे तो नाही अंगीकार करत, म्हणजे आपली बुद्धी किती जड आहे हे आपण आपल्याला तोलून पाहिलं पाहिजे. आणि चांगल्या गोष्टी स्वीकारून झडझडोनी नाही वहिला निघाला पाहिजे. तरी झडझडोनी वहिलांनी ये भक्तीच्या वाटेला जिया तू पावसी अव्यंग निज धाम माझे. ज्या स्वरूपाला भेटल्यानंतर कोणतेही तिथे व्यंग राहत नाही, कमीपणा राहत नाही, असं देवाचं स्वरूप आहे. तू तिथे जाऊन भेट, मग तू ईश्वर स्वरूप होशील. आत्म्याचं सार्थक होईल, आत्मा शरीराचं सार्थक होईल, आत्म्याचं ज्ञान होईल. आणि का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आत्म्याला पाहिल्याशिवाय, परमात्म्याला जाणल्याशिवाय या मृत्यू लोकातून निरोध घेणे म्हणजे अधोगती आहे. आणि जर आत्म्याला पाहिलं तर आपल्याला तर सद्गती, पण आपल्या निमित्ताने आपल्या शरीराच्या योगाने मागच्या पुढच्या आणि आता उपलब्ध असणाऱ्या सगळ्या पिढ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. असं वारकरी संप्रदायाचं दिव्य ज्ञान तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न केला. मी तुमच्या सारखाच आहे, मी एक सामान्य आहे, पण एका मोठ्या साधूच्या पायाजवळ बसण्याचा योग आला. ते म्हणजे तुला जे प्राप्त झालं ते सांगण्याचा प्रयत्न कर. आणि याच्यामध्ये मी जे सांगितलेले प्रत्येक गोष्टी येते ज्ञानेश्वरी भागवत मधल्या आहेत, याच्यामध्ये काहीही कमी जास्त सांगितलेलं नाहीये. तुम्ही आपण ज्ञानेश्वरी घरी ठेवा, भागवत घरी ठेवा, जीवनाचं सार्थक करा आणि स्वतःच सार्थ करून इतरांचं. कारण आपण तरला नव्हे नवल उद्धरेल कुळ आणि कांची. आपली वेळ झालेली आहे, वेळ प्रवचनाची पण आपली झालेली आहे आणि तशी सुद्धा आपली वेळ झालेली आहे. काळ्याचे पांढरे झाले म्हणजे समजायचं वेळ झाली. त्याला जरी काळी पॉलिश केली मेहंदी लावून तरी सुद्धा जे होणार ते होणार. म्हणून आता सावध व्हा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा. ज्यांच्या योगाने येणं झालं ते माझे मित्र निवृत्ती इंगवले साहेब खूप आम्हाला सहकार्य करतात. आम्हाला हँडबिल छापायचे असते, ग्रंथ छापायचा असला त्यांचे प्रेस फ्री मध्ये छापतो. आता आम्हाला पण चटक लागली, आम्ही त्यांच्याकडेच जातो. परंतु सत्कर्म करण्यामध्ये चांगले तुमच्या तुमच्या गावी कधी येण्याचा योग आला. ज्ञानाची उपासना करणार तुमचं गाव आहे. आळंदीच्या नंतर जर तुमच्या गावात दुसरं ज्ञानेश्वरांचं मंदिर पाहिलं, असं तुम्ही चांगल्या अधिष्ठानाची उपासना करता, दादांना सद्गती प्राप्त होणार. त्यांच्या योगाने तुम्हाला आपल्याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा निरोप ऐकायला भेटला. आपण आपलं स्वतःचं जीवनाचं सार्थक करून इतरांसाठी काही करण्याचा प्रयत्न करू. माझ्याकडून एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर तो सोडून द्या, पण 99% सगळंच योग्य आहे. तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या, जीवनाचं सार्थक करा. झालेली सेवा माझे हृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, तसेच आजचे जे आपलं अधिष्ठान आहे आपले कैलासवासी वसंतदादा माधव शिंदे यांच्या चरणावर, तसेच तुम्ही प्रभू महेशाच्या मूर्तीने आरती कसे करू म्हणून ज्ञान गंगावरती स्वीकार करा. तुम्ही सुद्धा परमात्मा स्वरूपे या स्त्रिया नाहीत आणि पुरुष नाही, तर प्रत्यक्ष तुम्ही आपण सगळे शिव आहात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे आपण स्वतः आत्मसात करायचं, अनुभवायचं, तर आपले जीवन कृतार्थ होईल. तुम्हाला सज्जनांच्या चरणावर अधिष्ठान ज्ञानेश्वरांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. श्री ज्ञानदेव तुकाराम जगन्नाथ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ, सच्चिदानंद श्री
श्रीपाद बाबा महादेव सदानंद रामदास बाबा अवधूत चिंतन श्रीदेवे गोपाल कृष्ण भगवान जय बोलो रे भाई सर्व संतरी लाल कृष्ण